विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल बद्दल माहिती घेतली. आज आपल्याला टॉपिक बघायचं आहे ज्याचं नाव आहे केप्लर्स लॉ. केप्लर्स ह्या सायंटिस्टने प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला आणि त्याने त्यावरून 3 लॉ सांगितलेले आहे. त्यापैकी फर्स्ट लॉ, also called as a law of orbit. तर केप्लर म्हणाला विश्वामध्ये सर्व जे प्लॅनेट आहे ते सूर्याभोवती फिरत आहे आणि त्यांचा जो पाथ आहे तो इलिप्टिकल पाथ आहे आणि त्यामध्ये सूर्य हा त्या इलिप्टच्या एका फोकसला आहे. म्हणजे काय तर हा तो इलिप्टिकल पाथ आहे आणि याला माहित आहे मेजर ऍक्सिस, याला माहित आहे मायनर ऍक्सिस आणि हे त्याचे 2 फोकस आहे. हा एक F1 आणि हा एक F2 आणि इथं कुठेतरी प्लॅनेट असेल आणि हा सन एकतर इथं असेल किंवा इथं असेल. म्हणून all planet revolve around the sun in elliptical orbit with sun is situated at one of its focus. मग इलिप्टिकल म्हणजे काय? इलिप्टिकल ऑर्बिट, इलिप्स म्हणजे अंडाकृती शेप. त्याचप्रमाणे फोसी म्हणजे काय? प्युरल फॉर्म ऑफ फोकस. ह्या इलिप्सला 2 पॉइंट आहे. F1, F2 त्यांना फोकस असे म्हणतात. ज्याप्रमाणे सर्कलला हा एक पॉइंट असतो त्याला सेंटर असे म्हणतात, तसं ह्या इलिप्सला हे 2 पॉइंट आहे त्याला म्हणायचं आहे फोकस. ते पॉइंट कसे असतात? समजा या ठिकाणी A हा प्लॅनेट आहे. मी FA अंतर घेतो आणि AF1 आणि AF2 हे अंतराची बेरीज करतो. दुसरा प्लॅनेट इथं घेतला मी B. इथून BF1 आणि BF2, BF1 प्लस BF2 दोघं अंतरांची बेरीज जर सारखी असेल अशा या फिक्स पॉइंटला म्हणायचं आहे फोकस. आणि म्हणून केप्लर्स फर्स्ट लॉ आहे ऑल प्लॅनेट्स revolve around sun in elliptical orbit with sun is at one of its foci. याचा अर्थ काय आहे? ऑल प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड सन. जे काही प्लॅनेट आहे ते सर्व सूर्याच्या भोवती इलिप्टिकल या कक्षेमध्ये फिरत असून सूर्य त्याच्या एका फोकसला असतो. धिस इज कॉल्ड एज अ केप्लर्स फर्स्ट लॉ, ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ ऑर्बिट. नाउ सेकंड लॉ, ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ एरियाज. याच्यामध्ये हा तो इलिप्टिकल ऑर्बिट आहे आणि या ठिकाणी समजा प्लॅनेट A आहे. तो A पासून B कडे गेला, A पासून B कडे गेला. त्याने
हा एरिया तयार केला A1. तोच प्लॅनेट सी या ठिकाणी आला. तेवढ्याच वेळामध्ये तो सी पासून गेलेला आहे डी कडे. टाइम तोच आहे आणि त्याने तयार केलेला एरिया आहे A2. तर इन सेम टाइम एरिया इज ऑल्सो सेम. A1 इक्वल टू A2 at T इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज केपलर्स सेकंड लॉ. मग तो लॉ काय म्हणतो आहे, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप तयार करणे इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. पुन्हा द लाईन जॉईनिंग पोझिशन ऑफ प्लॅनेट अँड सन स्वीप ड्यू टू मोशन इट मूव्स स्वीप इक्वल एरिया in equal interval of time is called as a second law, also called as a law of areas. Now third law also called as a law of period. तर पिरियड म्हणजे काय? पिरियड म्हणजे असा टाइम ज्या टाइम मध्ये पार्टिकलने एक सर्क्युलर फेरी पूर्ण केली. दॅट टाइम इज कॉल्ड एज अ पिरियड. पिरियड इज नथिंग बट टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड एज अ पिरियड. तो पिरियड समजा T आहे. मग हे ते इलिप्टिकल ऑर्बिट आहे, हा तो सन आहे आणि हा जो आहे प्लॅनेट, हा प्लॅनेट या पाथने एक फेरी पूर्ण करतो आहे. टाइम रिक्वायर्ड इज नथिंग बट T. आणि त्याचबरोबर त्या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं ऍव्हरेज डिस्टन्स हे सर्व सरासरी डिस्टन्स आहे R. तर केप्लर म्हणतो ह्या पिरियडचा स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. Kepler's third law is square of period of revolution of planet around the sun is directly proportional to cube of mean distance between planet and sun. This is Kepler's third law of motion. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. हा लॉ काय आहे तर युनिव्हर्स मध्ये हे दोन ऑब्जेक्ट आहे, याचं मास M1 आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, याचं मास आहे M2. दोघं स्पेरिकल आहे. दोघांमधील अंतर जे आहे सेंटर टू सेंटर अंतर हे D आहे. हा ऑब्जेक्ट याच्यावर फोर्स ऍक्ट करतो, त्यावेळेस हा सुद्धा याच्यावर करतो. दॅट फोर्स इज अ F, gravitational force of attraction. And therefore that force of attraction between any two objects in the universe is directly proportional to product of their masses, inversely proportional to square of distance between them. Therefore Newton's universal law of gravitation is every object in the universe attract every other object with a force which is directly proportional to product of their masses, inversely proportional to square of distance between them.
and therefore F equal to some constant G m1 m2 upon r square. This G is proportionality constant, also called as a universal gravitational constant. Force is a vector. Its direction is line joining center of two circles. या दोन सर्कलच्या सेंटरला जोडणाऱ्या रेषेच्या दिशेने हा फोर्स असेल. इफ टू बॉडीज आर स्पेरिकल. इफ टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल, like this, then force between two bodies is directed along lines joining their center of mass. मग what is mean by center of mass? त्याच्या आधी रिजिड बॉडी म्हणजे काय? रिजिड बॉडी, माझ्याकडे ही एक बॉडी आहे. याच्यावर बाह्य फोर्स ऍक्ट केला असता शेप चेंज झाला नाही, साइज चेंज झाली नाही. सच अ बॉडी इज कॉल्ड एज अ रिजिड बॉडी. व्हेन एक्सटर्नल forces acts on a body, shape, size does not change. Such a body is called as a rigid body. मग ह्या रिजिड बॉडीवर असा एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला ह्या पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. धिस पॉइंट इज कॉल्ड एज अ सेंटर ऑफ मास. हा या बॉडीचं सेंटर ऑफ मास, ह्या बॉडीचं सेंटर ऑफ मास, या दोघांना जोडणाऱ्या रेषेच्या दिशेने तो फोर्स असेल. इफ टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल. नाउ द व्हॅल्यू ऑफ धिस कॉन्स्टंट is found experimentally by scientist Henry Cavendish, and the value is G equal to 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. Therefore SI unit of value G is a, from this F equal to, here is a D, sorry, G equal to FD square, FD square upon M1 M2. SI unit is, force is in Newton, distance meter square per kg into kg square. SI unit of traditional constant is Newton meter square per kg square.